नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक दुसरा, फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 मार्क झुकरबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 34 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? दंड नसलेले पुढीलपैकी अक्षर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चबाहर बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चबाहर बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत गोरोबा काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती असतात? महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 48 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, डॅशस हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो? डॅशस हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, डॅशस यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? डॅशस यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 सी व्ही रमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डॅशस या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो? डॅशस या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश होय? बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 2 गवत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, माणसाच्या मांडीच्या हाडास डॅशशी संज्ञा आहे? माणसाच्या मांडीच्या हाडास डॅशशी संज्ञा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फिमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, एक पेशीय प्राण्यास डॅशस असे म्हणतात? एक पेशीय प्राण्यास डॅशस असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 आदिजीव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅशचे उदाहरण आहे? आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅशचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अपस्करण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते? खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रकाश संश्लेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश येथे जैनमुनी शांतीसागर यांची समाधी आहे? उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश येथे जैनमुनी शांतीसागर यांची समाधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कुंतलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
सॅटॉनिक वर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सलमान रश्दी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॅशडॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. डॅशडॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उचल्या हा पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 लक्ष्मणराव गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? घटनेच्या कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर ऑप्शन क्रमांक 4 360 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 औद्योगिक क्रांती डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. औद्योगिक क्रांती डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सन 1802 मध्ये कोणत्या पेशवा इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्या इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसरा बाजीराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश येथे भरले? राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश येथे भरले? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 उरुग्वे या देशाची राजधानी कोणती? उरुग्वे या देशाची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 मॅटेव्हिदेओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 इलॉन मास्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? इलॉन मास्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 ॲनी बेझंट व डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली? ॲनी बेझंट व डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश ह्या किताबाचा त्याग केला? जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश ह्या किताबाचा त्याग केला? तर ऑप्शन क्रमांक 2 सर ह्या किताबाचा त्याग केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सातारा जिल्ह्यात डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली? सातारा जिल्ह्यात डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 क्रांतिसिंह नाना पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कोल्हापूर संस्थानात डॅश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोल्हापूर संस्थानात डॅश जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सन 1938 मध्ये डॅश यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली? सन 1938 मध्ये डॅश यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 चेन्नई येथील डॅश ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे? चेन्नई येथील डॅश ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मरीना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल? सजीवांच्या जीवनावर परिणाम
करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्यावरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे? उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 किलज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात? पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 3 स्टार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे? भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अलिप्तवाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताची डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात? भारताचे डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सेनापती असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 निर्वासितांचे प्रश्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? कोणत्या देशाचे संविधान पूर्णत्व लिखित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मनोज सोनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? तर ऑप्शन क्रमांक 3 6 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 अर्थविधेयक कोणाच्या सहमतीने लोकसभेत सादर करण्यात येते? अर्थविधेयक कोणाच्या संमतीने लोकसभेत सादर करण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश अनुच्छेदांमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे? भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश या अनुच्छेदांमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 25 ते 28 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतीय राज्यघटनेचे कलम 51 अ कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 अ कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 बाई चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 आळेफाटा कल्याण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 पंडित मदन मोहन मालवीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 इसवी सन 1920 रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांत रचनेचा मुद्दा कोणी मान्य केला होता?
इसवी सन 1920 रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांत रचनेचा मुद्दा कोणी मान्य केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 1 नोव्हेंबर 1956 रोजी अस्तित्वात आलेल्या द्वैभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? 1 नोव्हेंबर 1956 रोजी अस्तित्वात आलेल्या द्वैभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व घटनेचा निषेध म्हणून भारताचे अर्थमंत्री डॅश यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व घटनेचा निषेध म्हणून भारताचे अर्थमंत्री डॅश यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तर ऑप्शन क्रमांक 4 सी.डी. देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 आशियातील सर्वात मोठा लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिकानेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कोणती नदी कर्कवृत्ताला दोनदा ओलांडते? कोणती नदी कर्कवृत्ताला दोनदा ओलांडते? तर ऑप्शन क्रमांक 4 मही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 रवी नदीवर उभारण्यात आलेला थेन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? रवी नदीवर उभारण्यात आलेला थेन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळवला होता? खालीलपैकी कोणी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळवला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर R.D. भंडारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 एल निनो खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायुदाबाचा प्रदेश निर्माण करतो? एल निनो खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पॅसिफिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 इटियाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? इटियाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी डॅश जिल्ह्यात कार्य केले? ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी डॅश जिल्ह्यात कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? तर ऑप्शन क्रमांक 4 अंबेजोगाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत डॅश टेकड्या पसरलेल्या आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत डॅश टेकड्या पसरलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 दरकेसा टेकड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 42व्या घटना दुरुस्तीनुसार उद्देश पत्रिकेत कोणत्या शब्दाचा अंतर्भाव करण्यात आला? 42व्या घटना दुरुस्तीनुसार उद्देश पत्रिकेत कोणत्या शब्दाचा अंतर्भाव करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 धर्मनिरपेक्ष राज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? भारताचे मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतातील कोणत्या राज्याचा केंद्रशासित प्रदेशाचा लिंग गुणोत्तर दर सकारात्मक राहिलेला आहे? भारतातील कोणत्या राज्याचा केंद्रशासित प्रदेशाचा लिंग गुणोत्तर दर सकारात्मक राहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील 2 व 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे? भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालील तरतुदींपैकी तरतूद भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे? खालील तरतुदीपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या 7 परिशिष्टांमध्ये समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 केंद्र राज्य व समवर्त सूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेले जागतिक सर्वधर्म परिषद कोठे भरली होती? स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेले जागतिक सर्वधर्म परिषद कोठे भरली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 शिकागो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29
38वा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी कोणती पद्धत वापरली जात नाही? भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी कोणती पद्धत वापरली जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 खर्च पद्धत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1924 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? तर ऑप्शन क्रमांक 1 कृषी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा खालीलपैकी निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली होती? खालीलपैकी निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 महर्षी धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा डॅश हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो? डॅश हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जिल्हाधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा पुंगी हा कोणत्या राज्याशी संबंधित एक नृत्य प्रकार आहे? पुंगी हा कोणत्या राज्याशी संबंधित एक नृत्य प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 विनायक दामोदर सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदाची उत्पादकता सर्वात कमी आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदाची उत्पादकता सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जांभी मृदा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसई जयगड जैतापूर देवगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा कृष्णा व डॅशा नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. कृष्णा व डॅशा नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा संविधान मसुदा समिती समोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? संविधान मसुदा समिती समोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणत्या घटनेतून घेण्यात आलीत? भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे कोणत्या घटनेतून घेण्यात आलीत? तर ऑप्शन क्रमांक 3 आयर्लंडची घटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा खालीलपैकी कोण भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोग चालवू शकतो? खालीलपैकी कोण भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोग चालवू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 1 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा डॅशच्या कायद्यानुसार जुलै 1937 मध्ये विधान परिषद राज्यात अस्तित्वात आली. डॅशच्या कायद्यानुसार जुलै 1937 मध्ये विधान परिषद राज्यात अस्तित्वात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 1935 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा संसदीय शासन व्यवस्थेत नेमके कोणते विधान लागू पडते? संसदीय शासन व्यवस्थेत नेमके कोणते विधान लागू पडते? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्यकारी मंडळास विधिमंडळ नियंत्रित करते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 संघीय शासन व्यवस्थेमध्ये डॅश डॅश संघीय शासन व्यवस्थेमध्ये डॅश डॅश तर ऑप्शन क्रमांक 2 सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील कोळशाचे पट्टे खालीलपैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले? भारतातील कोळशाचे पट्टे खालीलपैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंडवाना कालखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 जे.बी. कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49
कोणते शहर महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते? कोणते शहर महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल.